महेश्वर रेड्डी हे मूळचे आंध्र प्रदेशातील कडप्पा जिल्ह्यातील सर्वसामान्य कुटुंबातील आहेत। वडील हे BSNL मध्ये टेलिफोन ऑपरेटर तर आई गृहिणी आहे। डॉक्टर महेश्वर रेड्डी यांचे 10वी-12वी पर्यंतचे शिक्षण हे कडप्पा इथंच झाले। कडप्पा हे शहरातील धडाडीचे व नामवंत IPS अधिकारी शाळेच्या सांस्कृतिक कार्यक्रमात यायचे तेव्हा त्यांना खाकी पोशाखात पाहून वाटायचं की आपणही अधिकारी व्हावं। विशेषतः IPS अधिकारी उमेश चंद्रा यांना पाहून IPS अधिकारी होण्याची लहानपणापासून आवड निर्माण झाली। पुढे MBBS चे शिक्षण पूर्ण करत असताना मनातील इच्छापूर्तीसाठी वडिलांचा सल्ला घेतला। वडिलांनी संमती देत अपयश जरी आलं तरी आम्ही पाठीशी खंबीरपणे उभे राहण्याचा धीर दिला। अशात एका मित्राला हैदराबाद येथून IAS IPS ची तयारी करण्यासाठी पुस्तकं मागवली। त्याने UPSCचं पुस्तक आणून दिलं, पण ते चुकीचं असल्याचं समजून ते उघडूनच पाहिलं नाही। कालांतराने हैदराबाद येथील उस्मानिया विद्यापीठात इंटर्नशिप करून पुढील शिक्षण दिल्ली इथं IPS साठी प्रयत्न केले। त्यात 510वे स्थान मिळाल्याने निराशा झाली। त्यानंतर पुन्हा तिसऱ्यांदा मेहनत घेऊन 96वे स्थान रँक मिळाला आणि यश प्राप्त करत महेश्वर रेड्डी यांनी 1998 मध्ये उपविभागीय पोलीस अधिकारी म्हणून तर परिवीक्षाधीन अधिकारी म्हणून ठाणे जिल्ह्यात काम केलं। पोलीस अधीक्षक म्हणून रायगड जिल्ह्यातही ते कार्यरत होते। तेथून गडचिरोली जिल्ह्यात विशेष अभियान योजना अंतर्गत अतिरिक्त पोलीस अधीक्षक म्हणून रुजू झाले। गडचिरोली इथं केलेल्या उल्लेखनीय कामगिरी आणि शौर्यासाठी राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्या हस्ते परिमंडल 10 चे पोलीस उपायुक्त रेड्डी यांना राष्ट्रपती पोलीस पदक देऊन सन्मानित करण्यात आले। तर बृहन्मुंबई पोलीस उपायुक्त पदावरून जळगाव जिल्हा अधीक्षकपदी रुजू होताच कायदा सुव्यवस्थेत बाधा आणण्याचा प्रयत्न करणाऱ्यांची खैर केली जाणार नसल्याचा इशारा देत गुन्हेगारीचा आलेख कमी करण्याची सुरुवात केली। अशा धडाकेबाज अधिकाऱ्याचा जीवन प्रवास MH19 ला दिलेल्या प्रकट मुलाखतीतून जाणून घेऊया। मित्रांनो नमस्कार, मी श्रीकांत वानखेडे आणि MH19 न्यूज मध्ये पुन्हा एकदा सर्वांचं स्वागत आहे। मित्रांनो, आजच्या महत्त्वपूर्ण एपिसोड्समध्ये आज आपल्यासोबत जळगाव जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक साहेब डॉक्टर महेश्वर रेड्डी सोबत आपल्यासोबत जुळलेले आहेत। आज आपण त्यांच्या जीवन प्रवासाबद्दल आपण छोट्याखानी या ठिकाणी चर्चा करणार आहोत। त्यांच्या जीवनामध्ये जे काही संघर्ष त्यांनी या ठिकाणी पाहिलेला आहे, कसं त्यांना सगळ्या परिस्थितीला हाताळलेलं आहे, आज आपण त्यांची या ठिकाणी मुलाखत घेणार आहोत। सर, सर्वप्रथम MH19 न्यूजमध्ये आपलं स्वागत आहे। नमस्कार सर, जसं की आपण प्रत्येक व्यक्ती आपल्या जीवनामध्ये संघर्ष करत असतो, मात्र आपण जे आपलं लहानपणापासून असलं की जसं आपण प्रथमतः तुम्हाला कधी वाटलं की आपण IPS बनावा करून? जरी माझा स्वतःचा बद्दल जर सांगायचं असेल, माझं मूलगाव आहे कडप्पा आंध्र प्रदेशमध्ये। आमचं एक लोअर मिडल क्लास कुटुंब आहे। माझा वडील BSNL मध्ये टेलिफोन ऑपरेटर म्हणून काम करायचं होतं। माझं आई हाऊसवाईफ होती आणि आम्ही जे काही शिक्षण आहे पूर्ण कडप्पामध्ये 10वीपर्यंत केलेलं आहे। त्याच्यानंतर इंटरमिडिएट म्हणजे 11वी आणि 12वी जवळपासच्या एका शहरामध्ये केलं। त्याच्यानंतर मी MBBS केलेलं आहे आणि MBBS केल्यानंतर मी UPSCचं पूर्ण इंटर्नशिप चालू असताना UPSCचं अटेम्प्ट दिलं। ही सर्व मला प्रेरणा जर बघायची असेल, आमचं जे कडप्पा शहरामध्ये जे IPS ऑफिसर काही लोक काम केले होते, म्हणजे खास करून सांगायचं असेल तर 2-3 IPS ऑफिसर होते, उमेश चंद्रा असे, ते त्यांचा खूप शहरामध्ये खूप चांगलं नाव गाजलं होतं। मग त्याच्यापासून मी लहानपासून मला आवड निर्माण झालं होतं। आमच्या माझ्या शाळा मी पुष्पगिरी म्हणून एक शाळेमध्ये शिकले होते। त्या शाळेमध्ये काय ॲन्युअल डेजमध्ये ते स्वतः यायचं, कधी कधी त्यांना बघून म्हणजे आम्हाला खूप चांगलं वाटायचं। कधी त्यांच्याबद्दल म्हणजे कोणी लोक बोलत असताना किंवा त्यांच्याबद्दल कुठल्या पेपरमध्ये वाचल्यावर मला पण खूप आवड वाटायचं आणि त्यांच्यासारखा मी पण कधीतरी युनिफॉर्म घालावा आणि त्यांच्यासारखा एक SP व्हावा अशी माझी खूप इच्छा म्हणजे लहानपासून होते। बट माझं जेव्हा ग्रॅज्युएशन संपत आलं, MBBS म्हणजे ऑलमोस्ट लास्टमध्ये आलं, मी शेवटच्या इंटर्नशिपमध्ये आलं, तेव्हा मला एकदा वाटलं की म्हणजे मी ठीक आहे, म्हणजे आधीपासून आपल्या मनात तर इच्छा आहे, म्हणजे एकदा तरी आपण प्रयत्न करू। मग अपयश झालं की म्हणजे आता ऑलरेडी MBBS तर केलं, त्याच्यामध्ये डॉक्टर आणि त्यांच्या PGच्या पुढच्या आपण प्रवास करू असा मी विचार केला। माझ्या वडिलांचं मत घेतलं आणि त्यांची परवानगी घेतलं। त्यांनी निश्चित तुम्ही प्रयत्न करा, म्हणजे 1-2दा प्रयत्न करा, प्रयत्न केल्यानंतर तुम्ही यश झालं की ठीक आहे,
अपयशस्वी झाला म्हणजे आम्ही आहे तुमचा पाठिंबा म्हणून मला धैर्य दिलेले होते. मग त्याच्या हिशोबानं मी सुरुवातीला पहिल्या अटेम्प्टमध्ये मी इंटरव्ह्यूपर्यंत गेलो होतं. नंतर दुसरामध्ये माझे इंटरव्ह्यू पण नाही झालं होतं आणि तिसरामध्ये मी IRTSमध्ये सिलेक्ट झालो होते. आणि IRTSमध्ये सिलेक्ट झाल्यानंतर परत एकदा अटेम्प्ट देऊन सर्व्हिसला चालू असतानाच मी IPSमध्ये सिलेक्ट झाला आणि महाराष्ट्रामध्ये इथं पोहोचलेलं आहे. सर, जसं की आपण सांगितलं की आपण MBBSची तयारी तर आपण करतच होते, पण मात्र MBBS करत असताना जसं आपण सांगितलं की IPS व्हायचं, जे इन्स्पिरेशन्स आपण मोटिवेशन्स घेतलेले आहेत, तर या जीवन संघर्षमध्ये तयारी करत असताना काही अडचण तुम्हाला काही कोणत्या प्रसंगासमोर जावं लागलं तुम्हाला? तयारी करत असताना मी जिथं MBBS केलं ती कर्नूल म्हणून एका टाऊनमध्ये, म्हणजे जळगावसारखंच ती टाऊन आहे. त्याच्यामध्ये काही कोणी UPSC प्रिपरेट होणारे कोणताही इन्स्टिट्यूट नव्हता आणि कोणी माणसं बी नव्हतं. आमच्या कुटुंबाला म्हणजे माझा वडील एक टेलिफोन ऑपरेटर होता, आमचा मामा एक कॉन्स्टेबल होता, 2 मामा कॉन्स्टेबल आहे. ते वगळून म्हणजे आमचं कोणी उच्च स्तरावर कोणी नव्हते, आम्हाला मार्गदर्शन करणारे कोणी नव्हते. मग कर्नूलमध्ये माझी इंटर्नशिप चालू असताना म्हणजे मला करायचं म्हणून मला विचार केलं. करायचं असेल तर कोणी मार्गदर्शक करणारे लोक नव्हे होता. एक हास्यास्पद गोष्टी असं झालं होतं की म्हणजे एक मित्र हैदराबादला जात होता, त्यांना मी IAS IPS बनण्यासाठी बुक घेऊन या म्हणून सांगितलं. 3री मध्ये वर्ष चालू असताना त्यांनी UPSCचं आणलं. मी UPSC म्हणजे काहीतरी दुसरं बुक आणलं म्हणून मी ते कधी ओपनच नाही केलं होतं. म्हणजे असं कोणी सांगणारं पण नव्हतं की म्हणजे ही अशी एक्झाम अशी इकडनं जायचं म्हणून. मग नंतर एकदा कर्नूलला मी इथं चालू असताना कोणी सांगणारं कोणी नव्हतं म्हणून मी असा विचार केला की जिथं कुठे सर्व चालू असतील तिथंच आपल्याला जायचं आहे. मग अर्धा इंटर्नशिप एका ठिकाणी केलं, अर्धा इंटर्नशिप मी नंतर हैदराबादमध्ये येऊन म्हणजे तिकडं उस्मानिया मेडिकल कॉलेजमध्ये अर्धा इंटर्नशिप केलं आणि त्याच्यानंतर प्रिपरेशन चालू केलं. आणि प्रिपरेशन चालू केल्यानंतर सुरुवातीला कोणता ऑप्शन घ्यायचा आहे तेव्हा 2 ऑप्शन घ्यायचं कंपल्सरी होते. मग ऑप्शन कोणता घ्यायचा आहे ती पण सांगणारे कोणी नव्हते. मग अचानकपणे मी जानेवारी 2008मध्ये गेलो होतो हैदराबादला. मग आता एक्झाम खूप जवळ पडला, ऑप्शन घ्यायचं असेल तर कुठलं घ्यायचं ते समजणं होते. मग जे कोणी म्हणजे आम्हाला तेव्हा लेटमध्ये कोणी घ्यायला तयार असेल ती जिओग्राफी ऑप्शन चालू होत्या, त्यांचे क्लासेस अजूनही घ्यायला तयार होते म्हणून तेव्हा जिओग्राफी घेतलं होतं मी. अशा पद्धतीनं चालू होतं. मग नंतर म्हणजे मग काही दुसरा अटेम्प्ट झाला तेव्हा मी दिल्लीत जाऊन प्रिपरेशन वगैरे केलं होतं. सर, जसं की जीवनामध्ये जी वेळ असते की जेव्हा रिझल्ट येतो आणि सर्व आकृतीनं त्याची वाट बघत असतात की माझं नाव येतो की नाही येतो, तसं तुमचं प्रथमतः ज्याच्यामध्ये लिस्टमध्ये नाव आलं तर त्याचा एक्सपिरियन्स कसा राहिला तुमचा? माझा प्रथमतः म्हणजे 3रा अटेम्प्ट दिलं होतं तेव्हा मला रँक भेटलं होतं 510. मग तेव्हा मी घरीच होता. मग मी खूपच मेहनत घेतलं होतं. म्हणजे मेहनतीला 3ऱ्या अटेम्प्टमध्ये एवढा मेहनत घेतलं की मला डेफिनेटली मला IPS पाहिजे होतं किंवा IAS पाहिजे होतं, म्हणजे असं दोन्हीपैकी एक पाहिजे होतं. मग एवढं मेहनत घेतलं की 510 झाला. मग खूपच मला निराशा झालं होते. मग कमीत कमी डॉक्टर तर गेलं होतं 510 कसा आला, मला काही भेटणारच नाही म्हणून. नंतर 2ऱ्या अटेम्प्टमध्ये तेव्हा चालू असताना मी तेव्हा ट्रेनिंगमध्ये उदयपूरमध्ये कुठल्या ट्रेनिंगमध्ये होता, रेल्वेच्या ट्रेनिंगमध्ये. तेव्हा चालू असताना मला भेटलं होतं. ती क्षण मी कधी विसरू शकत नाही. म्हणजे ते सायंकाळी 5 वाजता आणि अचानकपणे ते दिवशी इंटरनेट फुल स्पीडमध्ये नव्हते. अपलोड झाला की माझे सर्च केलं की 196 रँक भेटलं. म्हणजे ती क्षण मी कधी विसरू शकत नाही. सर, जसे की आपण आणि ते दिवशी मग आईला आणि वडिलांना जे फोन केला त्यांच्याकडचा आनंद आणि माझा स्वतःचा आनंद म्हणजे अविस्मरणीय आहे. म्हणजे अशी क्षण म्हणजे परत कधी येणार नाही. सर, जसं की आपण सांगितलं की जी मेहनत केली की ऑल इंडिया आता म्हणजे कसं आहे की UPSCला हजारो लाखो लोक तयारी करत असतात, पण मात्र कोणी लोक सफल होतात, कोणी त्यांच्या पदरी यश पडत नाही, ते कुठेतरी चुकत असतात. आता ह्या आपण संघर्ष करत असताना तुम्ही जे यूथ येणारी जी पिढी आहे त्यांना कसं संदेश देणार, कसं मार्गदर्शन करणार? डेफिनेटली प्रत्येकाने जे कोणाचं मनात इच्छा आहे मेहनत करायचं, त्यांच्याकडे ताकद आहे आणि तुम्हाला स्वतःवरती विश्वास आहे, प्रत्येकाने म्हणजे चांगलं एक्झाम देऊन चांगल्या पोझिशनमध्ये पोहोचण्यासाठी प्रयत्न करायलाच पाहिजे. तुमच्याकडे इच्छा असेल तर डेफिनेटली तुम्ही प्रयत्न करा. बट फॉर सपोज म्हणजे 2-3 अटेम्प्ट नंतर बरं झालेलं नाही. UPSC एकच टार्गेट न ठेवता MPSCमध्ये पण भरपूर एक्झाम्स आहे किंवा UPSCचं अजूनही SSC असं भरपूर एक्झाम्स आहे, बँकचं भरपूर एक्झाम्स आहे.
प्रत्येक एक्झाम काही वर्ष झाल्यानंतर 2-3 वर्ष झालं किंवा 4 वर्ष झालं त्याच्यानंतर तुम्ही दुसऱ्या एक्झामकडे पण लक्ष दिलं पाहिजे आणि एखादी एक्झाममध्ये तुम्ही उत्तीर्ण व्हायला पाहिजे आणि तुमचं जॉब सिक्युरिटी घेतलं पाहिजे. म्हणजे तुमच्यावर कोण कोण आधारित आहे, म्हणजे आई वडील असतील किंवा तुमचं भविष्य आहे, म्हणजे प्रत्येक गोष्टी त्याच्यावर आधारित असते. तुम्ही स्ट्रगल म्हणजे कुठपर्यंत कोणत्या वयापर्यंत स्ट्रगल करायचं आहे ती पण आहे. म्हणजे तुम्ही एखादी जॉब सिक्युरिटी घेतलं, काही लोक म्हणजे आपल्याकडे खूप उदाहरण आहे, म्हणजे त्याचं एखादी जॉब घेतलं आणि त्याच्यानंतर त्यांनी संघर्ष केलं, म्हणजे ते जॉब चालू असताना संघर्ष केला आणि त्यांचा फॅमिलीला जॉब घेऊन त्यांना फॅमिलीला पूर्ण सपोर्ट करत होते. अशी परिस्थितीमध्ये खूप लोक उत्तीर्ण झालेले आहे. असे एक्झाम्पल्स भरपूर आहे आपल्यासमोर. म्हणजे मी असंच सांगते की म्हणजे तुम्ही डेफिनेटली प्रत्येकाने जे कोणाची इच्छा आहे, तुमच्याकडे हार्डवर्क करायचं, तुमच्या मनापासून इच्छा आहे आणि तुमच्याकडे तशा स्किल आहे असं तुम्हाला वाटलंच, डेफिनेटली प्रयत्न करा. बट काही वर्षानंतर तुम्ही जॉब सिक्युरिटी देखील बघावी. आणि एक गोष्टी आहे, UPSCचं जर तुम्ही प्रिपरेशन केलं, बाकी एक्झाममध्ये तुम्ही खरंच म्हणजे एक्झाम दिलं, कुठे ना कुठे तुमचं सिलेक्शन होणारच आहे, ती तर निश्चित आहे. सर, जळगाव जिल्ह्याला आपल्यासारखे एक अधिकारी या ठिकाणी लाभलेले आहेत की जे एकदम डॅशिंग पद्धतीनं, जसं आपण टी व्हीमध्ये पाहत असतो की सिंगमसारखी जी पर्सनॅलिटी आपल्याला बघायला मिळते, ती यावेळेला जळगाव जिल्ह्यामध्ये साक्षात आपल्याला तुमच्या माध्यमातून बघायला मिळालेली आहेत. पण बरेचसे लोक तुमच्याकडनं इन्स्पायर होत आहेत की आम्हाला पण रेड्डी सरांसारखं SP व्हायचं आहे, अशी सर्व गावामध्ये चर्चा आहे. जे यूथ आहेत, जे कॉलेज स्टुडंट्स आहेत, त्यांच्यामार्फत आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचलेलो आहेत, त्यांना काय मेसेज देणार? निश्चित जर कोणी माझ्याकडनं मला बघून जर कोणी इन्स्पायर असेल तर मलाही खूप चांगलं वाटते. मी सर्वांना म्हणजे ही चांगलं सर्व्हिस आहे, गव्हर्नमेंट सर्व्हिस खूप चांगलं सर्व्हिस आहे आणि त्याच्यामध्ये UPSC माध्यमातून म्हणजे IAS, IPS, IRS किंवा आणखीन सर्व्हिसेस आहे, फॉरेन सर्व्हिस, फॉरेस्ट सर्व्हिस, अशा सर्व्हिसेसमध्ये सिलेक्शन झालं तुमचं, पहिल्या गोष्टी तुमचं जॉब सॅटिस्फॅक्शन राहील, दुसऱ्या गोष्टी तुमच्या जॉब सिक्युरिटी राहील, तिसऱ्या गोष्टी म्हणजे तुमच्याकडं पब्लिकमध्ये तुम्हाला एक सर्व लोक तुम्हाला ओळखतात, चौथ्या गोष्टी म्हणजे आपलं फॅमिली आणि सर्व लोकांसाठी गव्हर्नमेंट प्रत्येककडं म्हणजे गव्हर्नमेंटकडं जर राहण्याचा सोयी असो किंवा गाडीचा सोयी असो, प्रत्येक गोष्टी खूप चांगलं गव्हर्नमेंटच आपला देखभाल करत आहेत. आपली रिटायरमेंट झाल्यानंतर पण म्हणजे आत्ता बी NPS असो काही असो, म्हणजे काही ना काही आपलं आधारित राहील. ही काही चांगला ऑप्शन आहे. म्हणजे जे कोणाचं इच्छुक आहे डेफिनेटली प्रत्येकानं प्रयत्न करावी आणि सेवा करण्याचे तुमच्याकडे दृक्पथ आहे आणि तुमच्याकडे हार्डवर्क करण्याचा तुमच्याकडे क्षमता आहे, डेफिनेटली तुम्ही सर्व लोकांनी करावे. सर, एक अजून आपले 1-2 प्रश्न राहिलेले आहेत की आपण 2011 बॅचमध्ये आपण सिलेक्ट झालेले होते, त्याच्याबद्दल कसं काय सांगाल थोडंसं? 2011 एक्झाममध्ये अटेम्प्ट झाला, तेव्हा 2012 बॅच IPS मला प्राप्त झाले होते आणि त्याच्यानंतर सिलेक्ट झाल्यानंतर सुरुवातीला फाउंडेशन कोर्स म्हणतात, त्याच्यामध्ये बाकी सर्व सर्व्हिसेसचा 3-1 महिन्याचं असते, ती मुसोरीमध्ये झालं होत्या. ती मुसोरीचं ट्रेनिंग झाल्यानंतर मग नंतर इकडं हैदराबादमध्ये सरदार वल्लभभाई पटेल नॅशनल पोलीस अकॅडमीमध्ये ट्रेनिंग असतं. ते जवळपास 1 वर्ष ट्रेनिंग झालं आणि तिकडं झाल्यानंतर जिल्हा पोलीस म्हणजे डिस्ट्रिक्ट प्रॅक्टिकल ट्रेनिंग म्हणतात, ते तत्कालीन ठाणे ग्रामीण मध्ये माझं डिस्ट्रिक्ट प्रॅक्टिकल ट्रेनिंग झालं होतं. मग नंतर रेग्युलर सर्व्हिसमध्ये आम्हाला पोहोचलेलं आहे. सर, सर्व म्हणजे आपल्या जीवनातले जे कार्यकाल आम्ही जे बघितलेले आहेत, जे आमच्या माध्यमातून आमच्यापर्यंत आपली माहिती पोहोचलेली आहे की आपण चंद्रपूरमध्ये कोरोनाची जी एक काळ होती की सर्वांना बघितलेली आहे, भारत देशानं बघितलेली आहे, अतिशय संकटाची ती वेळ होती. त्या वेळेमध्ये आपण जिल्हा अधीक्षक होते, आपण पोलीस अधीक्षक होते चंद्रपूरला, आपण MBBS पण आहात. ह्या सगळ्या गोष्टी आपण इतके चांगल्या पद्धतीनं आपण ते हाताळलेत, ते कसं आपण केलं सर? ते की त्यावेळेला एक टर्मपर्यंत एकही कोरोना पेशंट त्यावेळेला नव्हता. म्हणजे काय गोष्टी लक पण असतं आणि काय गोष्टी म्हणजे जे नियोजन माझ्यासोबत कलेक्टर साहेब बी होतं, म्हणजे आम्ही सर्व चांगलं नियोजन केलं होतं. तेव्हाचे जे काही नियम होतं, बॉर्डरवरून जर कोणी येत असेल तर त्याला सुरुवातीला काही दिवस येऊ दिलेलं नाही, काही दिवसानंतर त्यांना क्वारंटाईन करायचं आहे, व्यवस्थित टेस्टिंग करायची, ही सर्व गोष्टी चांगलं कोऑर्डिनेशन ठेवून केलं होतं. बट शेवटी काही गोष्टी लक पण असते, सर्व आमचंच श्रेय नाही आहे. काही गोष्टी लकमध्ये पण काय खूप दिवस म्हणजे आम्हाला पेशंट नाही भेटलं होतं. सर, एक सेकंड लास्ट क्वेश्चन घेईल, मग एक शेवटचा प्रश्न घेईल की जसं आपण 12वी करतो, 12वी केल्यानंतर तुम्हाला असं प्रथमतः वाटलं की आपण MBBSकडे जावं वैद्यकीय क्षेत्रामध्ये, मग आपण MBBS पण केलं. MBBS केल्यानंतर मग आपण डिग्री ऑलमोस्ट अचीवच करून टाकली होती. मग नंतर आपल्या मनात IPSचं आलं. तर म्हणजे ह्या दोघीचं म्हणजे कसं की वैद्यकीय क्षेत्रातून डायरेक्ट सिंगम स्टाईल एकदम.
म्हणजे साधारणपणे म्हणजे आता एखादी छोट्या गावातलं म्हणजे जळगाव शहरामधलं मुलांना म्हणजे 12वी म्हणजे आम्ही सायन्स ग्रुपमध्ये 12वी केलं. त्यांचं समोर काय ऑप्शन्स असणार म्हणजे डेफिनेटली एक MBBS असते किंवा BDS असते किंवा आयुर्वेद, होमिओपॅथी अशीच ऑप्शन्स असतात. म्हणजे माझ्यासमोर पण तेच ऑप्शन्स होतं आणि त्याच्यापैकी MBBS सर्वात चांगला ऑप्शन होता. ती एक्झाम जे कॉमन एंट्रन्स होत्या ते दिले होते आम्ही आणि एक्झाम दिले की मला नशिबानं चांगलंच रँक भेटलं आणि गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेजमध्ये सीट बी भेटलं. आणि तेव्हा सर्व चालू असताना म्हणजे आमचा समज जसा वाढला, मग ही ग्रॅज्युएशन आपला संपत आलं आणि पुढं काय करायचं आहे, PG करायचं एक ऑप्शन आहे आणि आपल्या मनातला एक इच्छा आहे म्हणजे आपण एक पोलीस अधिकारी व्हायचं आहे, एक जिल्ह्याचे SP व्हायचं आहे, ते इच्छा देखील होते. आणि सर्व विचार करून माझ्या वडिलांचं ॲडवाईस घेतलं आणि आणखीन काही श्रेयोभिलाषांचं देखील म्हणजे आम्ही ॲडवाईस घेतलं. मग तुम्ही अटेम्प्ट करायला हरकत नाही, तुम्ही मेहनती आहे, तुम्ही चांगलं अभ्यासमध्ये पण चांगलं आहे, तुम्ही अटेम्प्ट घ्यायला हरकत नाही म्हणून मला काही लोकांना ॲडवाईस दिला. माझा पण चांगला विचार करून आम्ही इथं अटेम्प्ट दिलं आणि आपला आईवडिलांचा आशीर्वादाने आणि सर्व लोकांचं माझी मेहनत असो काय असो प्रत्येक गोष्टीत माझं झालेलं आहे. सर, एक शेवटचा प्रश्न घेईल की आपण महाराष्ट्रामध्ये आपण 3 जिल्हे केलेले आहेत, आता आपण जळगाव जिल्ह्यामध्ये आहेत. कसा एक्सपिरियन्स आहे जळगाव जिल्ह्याचा? मी सुरुवातीला रायगडमध्ये मी SDPOचं केलं, नंतर मी गडचिरोलीत केलेलं आहे, मग चंद्रपुरात केलं, नंतर मुंबईत केलं आणि इकडं आलेलं आहे. पुन्हा प्रत्येक ठिकाणी म्हणजे आपलं आपलं वैशिष्ट्य असतं. म्हणजे जर गडचिरोलीत पाहिलं, मी अँटी नक्सल ऑपरेशनचं ॲडिशनल SP होतं, ॲडिशनल SP ऑपरेशनचं. तेव्हा त्यांचं नक्षलविरोधात अभियान राबवणं आणि त्यांचं इन्फॉर्मेशन कलेक्ट करणं आणि प्रत्यक्षात कुठं कुठं सहभाग घेणं अशी सर्व गोष्टी होत्या. आणि जे रोजचं रोज क्राईम किंवा रोजचं रोज लॉ अँड ऑर्डर ही गोष्टी नव्हत्या. आणि नंतर मी जेव्हा मुंबईला गेलं तिथं पूर्ण अर्बन पोलिसिंग आहे. अर्बन पोलिसिंगमध्ये फास्ट पेस्ड लाईफ असते, त्यांचं क्राईमचं जास्त इकॉनॉमिक आणि या दृष्टीनं असतं आणि त्यांचं प्रत्येक गोष्टी जसं मीडिया अटेन्शन खूप असतात, प्रत्येक गोष्टी फास्टमध्ये रिस्पॉन्ड करायचं असतं आणि लॉ अँड ऑर्डरचं पण स्वरूप अलग आहे आणि प्रत्येक गोष्टीचं स्वरूप अलग आहे तिथं. आणि इकडं आल्यानंतर म्हणजे इकडचं भौगोलिक परिस्थितीनुसार इकडचं जसं बॉर्डरिंग एरिया मध्य प्रदेश आहे त्याच्यानुसार क्राईमचं थोडं स्वरूप अलग आहे आणि जे लॉ अँड ऑर्डरचं स्वरूप अलग आहे. आणि जसं प्रत्येक गोष्टी म्हणजे नवीन नवीन गोष्टी शिकायला भेटतात आणि परिस्थितीनुसार म्हणजे आम्ही पण म्हणजे रिस्पॉन्ड करून पुढे चालू आहे. सर, आपलं खूप खूप धन्यवाद, आपण वेळात वेळ काढून आम्हाला वेळ दिले. तर मित्रांनो, आजचा जो एपिसोड जो संपूर्ण आपल्या एपिसोडमध्येच महत्त्वाचा एपिसोड होता, कारण की संपूर्ण जळगाव जिल्ह्यातले आपले जे दर्शक आहेत त्यांची आज नजर आपले पोलीस अधीक्षक साहेब डॉक्टर महेश्वर रेड्डी सरांवर होती की त्यांच्या जीवनामध्ये जे या ठिकाणी जे संघर्ष घडलेला आहे, सर्वसामान्य फॅमिलीपासून आज इथपर्यंत त्यांना जे अचीव केलेलं आहे, त्यांच्या जीवनामध्ये बरेचसे संघर्ष या ठिकाणी त्यांनी केलेले आहेत. MBBS केलेले आहेत, MBBS नंतर त्यांनी IPS या ठिकाणी अचीव केलेलं आहेत. नक्कीच या ठिकाणी आपल्या सर्वसामान्य जनतेला, येणारी पिढींना या ठिकाणी नक्कीच इन्स्पिरेशन भेटणार आहेत. नक्कीच त्यांना या ठिकाणी एक चांगला मेसेज देण्याचा प्रयत्न सरांना या ठिकाणी केलेला आहे. तर असेच आम्ही एपिसोड्स तुमच्यापर्यंत पोहोचवणार आहोत. आपण MH19 न्यूजसोबत जुळलेलं राहा. बघत राहा MH19 न्यूज. ब्युरो चीफ जोयस सय्यद सोबत मी श्रीकांत वानखेडे. धन्यवाद.